अर्थ एकनाथी भागवत अध्याय 9 भाग 3. जिव्हा रसाकडे ओढ घेत असते, तृषा प्राशन करण्यासाठी जीव तोडते. शिसनाला रतिसुखाची गोडी असल्यामुळे त्यात रममान होण्याकरता ते धडपडत असते. मऊ असेल तर ते त्वचा पाहत असते. पोट भरपूर अन्न मिळवण्याची इच्छा करीत असते. गायन, मंजूळ ध्वनी, आलाप हे कान मागत असतात. नाक सुगंधाकरिता उद्युक्त झालेले असते. सुस्वरूप पाहण्याकरता डोळा ओढीत असते. अनेक प्रकारचे खेळ खेळावेत, मनास वाटतील त्या नाना प्रकारच्या लीला कराव्यात म्हणून हात धडपडत असतात. पायांना इकडे तिकडे हिंडावेसे वाटते. ज्याप्रमाणे घरामध्ये एका नवऱ्याला पुष्कळ बायका असल्या म्हणजे त्याला सवती तोडून घेतात, त्याचप्रमाणे इंद्रिये आपापल्या आवडीप्रमाणे त्याला ओढीत असतात. याप्रमाणे इंद्रियांना विषयांची आसक्ती असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जाते आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर त्या देहात घेऊन जात असतात. यासाठी विषयाचा त्याग करण्याकरता देहसंगच मुळी सोडून दिला पाहिजे. असे करण्याला मनुष्य देहच उत्तम आहे, कारण ज्ञानप्राप्ती आहे ती ह्याच देहात आहे. ह्याच आपल्या स्वरूपाला जाणता यावे म्हणून सृष्टीच्या आरंभी श्री अनंतांनी आपल्या मायेच्या हस्ते अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली. काही जमिनीवर चालणारी तयार केली, काही आकाशातून फिरणारी तयार केली, काही पाण्यात विहार करणारी तयार केली व काही स्थावर व काही जंगम अशी शरीरे निर्माण केली. वृक्ष, सर्प, पशु, दंश करणारे प्राणी, राक्षस, पिशाच, बगळे, हंस, मासे, कासव इत्यादी झाडून साऱ्या योनी त्यानेच निर्माण केल्या. अशा 84 लक्ष योनी तयार करून त्याच्याकडे त्याने नजर देऊन पाहिले. तो त्यांच्याकडे आत्मप्राप्ती करून घेण्यासारखा अधिकारी त्याला कोणी दिसला नाही. अशी सृष्टी पाहून देवाला समाधान वाटले नाही, म्हणून त्याने मुद्दाम मोठ्या आस्थेने मानवी देहाची रचना केली आणि त्या मनुष्यामध्ये पुष्कळसे आपले ज्ञान भरून ठेवले. ज्या ज्ञानाने ते त्या देहात असूनच देहस्थितीला पोचतात. आहार, निद्रा, भय आणि मैथून ही साऱ्या योनींना सारखी आहेत, परंतु मनुष्य देहातील ज्ञान हे सर्वांपेक्षा विशेष आहे. अशा त्या मनुष्य देहाला पाहून मात्र भगवंताला संशय झाला, कारण या देहाला ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार असून याच देहाने माझी प्राप्ती होण्यासारखी आहे असे वाटले. मनुष्य जन्माला येऊनही जो ब्रह्मज्ञान संपादन करणार नाही, तो विषय चरणातच सर्व काळ चूर असणारा दाढीवाला बोकडच समजला पाहिजे. मनुष्य देहातील ज्ञानाने सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते, एवढा अधिकार नारायणाने कृपा करून दिला आहे. मनुष्य देहातच ब्रह्मज्ञान संपादन करावयाचे तर ते मी पुढच्या जन्मात संपादन करील असे म्हणेल, तो थार बुडाला समजावे. त्याच्याजवळ असलेले अस्सल अज्ञान ते हेच. 84 लक्ष योनीचे जेव्हा कोटी फेरे होतात, तेव्हा मोठ्या भाग्याने अकस्मात ह्या नरदेहाची प्राप्ती होते. जो मनुष्य देहात जन्मतो तो परमार्थाला मिठी घालतो. एवढा अलभ्य लाभ झालेला पाहून त्याचे पितरही मोठा उत्सव करू लागतात. मनुष्य देह प्राप्त झाल्यावर आधी सारे भोगून घेऊ आणि मग सावकाश परमार्थाला जाऊ असे म्हटल्यास जेवढी शाश्वती येते खरोखरच नाही, कारण मृत्यूला तडाखा अनिवार्य आहे. मृत्यू हा कोणाच्या गुणांचाही विचार करत नाही व दोषांचाही विचार करत नाही. तो देश किंवा परदेश म्हणत नाही. हा दिवस आहे किंवा रात्र आहे हे पाहत नाही. तत्काल नाशच करतो. सापाने ज्याप्रमाणे बेडूक धरल्यावर त्यास भराभरा गिळू लागावे, त्याप्रमाणे देह जेव्हापासून झाला तेव्हापासून मृत्यू हा लागेलाच आहे. साप बेडकाला गिळत असतो आणि बेडूक त्या आपल्या तोंडाने माशा धरीत असतो. त्याप्रमाणे मृत्यूमुखात पडलेली मनुष्ये विषयाच्या भोलीला झोंबतच असतात. यात तो आळस करील तो सर्वस्वी बुडतो. त्याच्या हातात असलेला परमार्थ जाऊन तो संसार चक्राच्या भोवऱ्यामध्ये गिरक्या खात असतो. हे यदुराजा, हे सर्व लक्षात आणून याच देहाने लगबग करून परमार्थ साधावयाचा म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून घेण्याला नेहमी तयार असावे. आळसाला झाडून टाकून झोपलेल्या बाजूस सारून रात्रंदिवस एकसारखे आत्मचिंतन करीत राहावे.
शूर क्षत्रिय वीर युद्धाला निघाले म्हणजे परचक्राला जिंकल्याशिवाय असा विसावा म्हणून घेत नाही, तितक्याच वेगाने परमार्थाच्या मागे लागले पाहिजे. आपले लग्न लागेपर्यंत बिजवराचे मन जितके सावध असते तितके आपणही जीवशिवाचे लग्न लागेपर्यंत सावध असले पाहिजे. राजाचे एकुलते एक मूल अकस्मात चुकले तर तो जसा सारा मुलूक शकतो त्याचप्रमाणे आपले निजसुख साधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. काळाचा तडाखा जोपर्यंत बसला नाही तोपर्यंत परमार्थ साधण्याकडेच आयुष्य खर्च केले पाहिजे. फुकट दवडता कामा नये. परंतु नरदेहाच्या अमोल आयुष्यात प्रपंचाच्या उमेदीमुळे विषयाच्या लालसेने सारे मनुष्य भोगवेडे झालेले आहेत. पशु आदी करून योनीमध्ये विषयांवाचून दुसरे काहीच नाही. तोच विषय नरदेहातही वाढविला तर त्यापासून हित हे कोणते झाले? विवेकदृष्टीने विचार केला तर विषय हे प्रारब्धानुसारच मिळत असतात. त्यांच्यासाठी व्यर्थ यातायात करीत बसल्याने मूळ नरदेहाचाच नाश होतो. नरदेह हा मोठा पवित्र आहे. तो प्राप्त झाला असून जो ब्रह्मज्ञान साध्य करीत नाही तो 2 पायांच्या पुच्छविहीन लांडा गाढवच समजला पाहिजे. अपरोक्ष ज्ञानाशिवाय केवळ पोटाकरता ढोंगी ज्ञानाची खटपट करीत राहणे म्हणजे दारू प्याल्याने माकड जसे जोराने तडातड उडत असते त्याचप्रमाणेच होय. ब्रह्मसाक्षात्काराशिवाय मोठे शास्त्रज्ञानी झाले तरी ते अंधारातले काजवे म्हणून समजावे. अज्ञानरूप रात्रीमध्ये ते मोठे चकाकतात पण सूर्योदय झाल्यावर त्यांना कोण विचारतो? ब्रह्मज्ञानाशिवाय संन्यासी म्हणजे नाटकातल्या पोऱ्यासारखे मिशा वगैरे बोडलेले व गोडगोड भिक्षेच्या अन्नाला सुकावलेले फुकटकाव मात्र नासत असतात. मनात विषयाचा अभिलाष करून वेदाध्ययन करतात ते पावसाळ्यामध्ये बेडूक म्हणून समजावे. बेडूक चिखल खाऊन टराव टराव करीत असतात. विषयप्राप्तीकरता धरलेले मौन ते बगळ्याने ध्यान केले आणि विषयबुद्धीने केलेले गायन म्हणजे गाढवीला पाहून गाढवाने खेकाळण्याप्रमाणे आहे. विषयाकरता उपन्यास, प्रवचने इत्यादी करणे व अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्ती लढवणे म्हणजे भाताची अंडी पाहून कावळे जसे काव काव करून अगदी कल्लोळ करून सोडतात त्यातलाच प्रकार होय. भांड नकले वगैरे लोक पोट भरण्यासाठी पाहिजे तसे आचावचा तोंड सोडतात. त्याप्रमाणे विषयासाठी शास्त्राचे भलभरते अर्थ सांगून वितंडवाद घालतात. मनामध्ये विषयाची दृढतर वासना धरून बाहेरून मात्र सदाचाराचा डौल आणतात. ते कावळ्याने बाहेरून शुद्धतेचा डौल आणून आतून विष्ठेचे चिंतन करावे त्याप्रमाणे होतं. ज्याप्रमाणे वेश्या आपला देह विकून आपला संसार यथास्थित चालवते त्याप्रमाणे पोटामध्ये उपजीविकेचा हेतू धरून अग्निहोत्र, यज्ञयाग वगैरे करतात. परंतु चौथा पुरुषार्थ साधणे हाच नरदेहातील खरा स्वार्थ आहे. तो न साधता भलताच अर्थ साधत बसणे तो महाअनर्थ होय असे जाणावे. नरदेहामध्ये येऊन ब्रह्मज्ञान साधत नाही तो कुत्र्यासारखा अथवा डुकरासारख्या समजावा किंवा त्याहूनही हीन प्रतीचा समजावा. त्यासंबंधीचा विचार ऐक. पशुला लाथा मारल्या असता तो त्याचा कधीच द्वेष धरत नाही, पण मनुष्याला तू म्हटले की तो जीव घ्यायला उठतो. पशुला साठवून ठेवण्याचा लोभ कधीच नसतो. फक्त खावयाचे तेवढे खातो आणि बाकीचे राहिलेले साप सोडून देतो. पण मनुष्याचा लोभिष्टपणा किती बघा. कोट्यावधी रुपये गाठीला असले तरी आपण पोटाला सुद्धा खात नाही. मग ते द्यावयाचा प्रसंग आल्यास प्राणच टाकील. पशूंना सकाळची किंवा संध्याकाळची चिंता म्हणून नसते, पण मनुष्याची चिंता शेकडो जन्मही सुटत नाही. अपरिमित द्रव्य गाठीला असले की चिंता ही अनिवार्य असतेच. नसते भय पोटात धरून बसतो. नरदेही प्राण्यास सारी सृष्टी अविश्वासाचीच वाटते. शरीर जरी मारावयाला टेकले तरी देवघेवी करून वतनवाडी घेतच असतो आणि पाया खणून नातू पंतू नांदावे म्हणून घर बांधत असतो. अशी दुर्धर चिंता पशूंना कधीच नसते. आता मैथुनाची खरी स्थिती सांगतो ती ऐक. पशु हे
कालीच मैथून करतात आणि मग त्या स्त्रियेला शिवतही नाही. पण पुरुष हे दररोज स्त्रीसंग करत असतात. गरोदरपणातही सोडत नाही. काम, क्रोध, लोभ किंवा निंदा आणि गर्विष्ठपणा हे सारे मनुष्याच्या माथ्यावर आहेत. पशूंना ते मुळीच नसतात. याकरता आत्मज्ञान साध्य न करता जे लोक केवळ विषयी होऊन राहतात ते कुत्र्यापेक्षा व डुकरापेक्षाही नीच होय. त्यांना मनुष्यपणाच नाही म्हणून समजावे. विषयाचे जे सुख आहे ते स्वर्गात काय आणि नरकात काय सारखेच असते. ह्या मृत्यूलोकात जे विषयसुख कुत्रे भोगते तेच सुख स्वर्गामध्ये इंद्र भोगतो. मनुष्य देहाशिवाय इतर ज्या पशुपक्षादी अनेक प्रकारच्या योनी आहेत त्या विषय उपभोगाकरिताच आहेत. परंतु नरदेह मात्र विषय त्यागाकरिता आहे. तो नरदेह कसा मिळतो तर तो मिळणे फार कठीण आहे. त्याचाही प्रकार तुला पुढे सांगतो, तो नीट ऐकून घे. पुण्य फार झाले म्हणजे जीव स्वर्गास चढतो आणि पाप फार झाले म्हणजे तो नरकात पडतो. पाप व पुण्य दोन्ही निखालस नाहीशी झाली म्हणजे मुक्ती प्राप्त होते. जेव्हा पाप पुण्य समसमान होते तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो व कर्मभूमीत आश्रमधर्मामध्ये बुद्धिवंत होऊन जन्मास येतो. मनुष्य देह हटकून प्राप्त होईल असे काही करता येत नाही तर त्याचे भाग्यच उत्तम असते. त्याच्याच हाताला तो अकस्मात लागतो. अमूल्य रत्ने मोल देऊन घेता येतात तसा चिंतामणी काही हाताला येत नाही. तद्वत पुष्कळ योनीमध्ये जन्म येतो पण मनुष्यदेह मिळणे परम दुर्लभ आहे. असा नरदेह प्राप्त झाला असता तो ब्रह्मसुखाचे साधन करीत नाही. तो जनामध्ये महामूर्ख व देवाचा विश्वासघातकी समजावा. निजात्मप्राप्तीसाठीच देवाने मनुष्य योनी केलेली आहे. तो देवाचा विश्वास बुडवला असता आपले पतनच घडणार. पितरांचा मोठा हेतू असतो की आपला पुत्र मोठा हरिभक्त होईल आणि साऱ्या कुळाचा उद्धार करील. पण विषयासक्तीने त्या सर्वांवरच पाणी ओतले. मनुष्य देह हा केवळ सकळ भाग्याचे फळ आहे. हे वाक्य सफल करण्याकरताच मी अढळ असे वैराग्य धारण केले आहे. आत्मसाधन करणारा देह हा साधक आहे पण तोच विषय भोगामुळे बाधक होतो असे जाणून मी निश्चयाचे वैराग्यच धारण केले. त्या वैराग्याच्या बळाने आणि गुरुकृपा वचनाच्या साह्याने विषयांची आणि इंद्रियांची ताटातूट करून सोडली. जीवाने तो अविद्येचा अंगीकार करावा. तोच ती अविद्या या नावाने म्हणजे मी मुळी विद्यामानच नाही असे म्हणते. हे मी अनुभवाने ओळखले. अशा प्रकारे मिथ्यत्वाने अविद्या नाहीशी झाल्यामुळे चित्प्रकाशाचा पूर्ण लाभ पदरात पडला व तो पडल्यामुळे या देहात असलेली अहंताही निखालस निघून गेली. ज्ञानाचे साधन जो आपला देह त्याच्याच ठिकाणी जर वैराग्य तर मग देहासंबंधी यांचा स्नेह तरी कसा राहणार. अशाच अनुभवाने मी निस्संग होऊन पृथ्वीवर संचार करीत असतो. स्वदेहामध्ये अहंता मुळीच कशी नाही हे जे तू विचारलेस त्याचे उत्तर हे मी तुला सांगितले. पुरुषांची अहंता जेव्हा नाहीशी होते तेव्हा प्रारब्ध योगाप्रमाणे देह चालत असतो. सुकलेले पान पडलेले असते तर ते वाऱ्याच्या धक्क्याने चहूकडे लोळत असते. त्याचप्रमाणे याकरता हे वीरा, जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कारामध्ये वृत्ती लय पावली नाही तोपर्यंत जो खऱ्याखुरा वैराग्याने राहतो तोच निर्व्यंग आणि परिपूर्ण पुरुषार्थी होतो. आता तू कदाचित म्हणशील की तुझाही एका गुरुवार असा कधीच विश्वास नव्हता, तर त्याकरता आता सावध होऊन ऐक. ते तुला आता विशद करून सांगतो. मीठ आणि पाणी एकत्र होताच ऐक्यरूपाने जो समरसून जाते त्याचप्रमाणे गुरुवाक्य कानी पडताच ज्याची वृत्ती विरून जाते त्याला साधक बाधकापासून पीडा होते असे म्हणणेच अगदी असंबंध आहे. जसे मेलेल्याला औषध किंवा गर्भाला दूध पाजता येत नाही तसे ह्या प्रकारे त्याला खरोखरच कर्तव्य म्हणून उरलेले नसते. पण अशी व्यवस्था सर्वांना प्राप्त होत नाही. गुरुने कानात महावाक्य सांगितले व मनात आत्मस्वरूपाचा बोध झाला पण तो फार वेळ टिकत नाही. बाह्य पदार्थाकडे लक्ष गेले की विशेष उत्पन्न झालाच. आसनावर बसले की स्वस्वरूपस्थिती व आसन सोडले की संसारस्फूर्ती अशी एकदेशीय स्थिती खऱ्या योगाला कधी शिवत नाही. देह आसनावर स्थिर असो की कर्मामध्ये तो वावरत असो पण ज्याची वृत्ती सर्व काळ निश्चळ तोच निर्मळ आत्मयोगी होय. समरांगणामध्ये
परशुरामाच्या समोरासमोर येऊन भीष्माने त्याच्यावर निर्वाणीचे बाण सोडले, त्याला पैजेने जिंकले तरी भीष्माच्या समान वृत्तीमध्ये अंतर पडले नाही. ती समाधानामध्ये अगदी स्थिर होती. निर्वाण युद्धासारख्या घोर कर्मामध्ये सुद्धा समाधी मोडू नये हेच खरोखर साधण्याकरता मी 24 गुरूंना विधीपूर्वक वंदन केले. देह स्थिर असला की वृत्ती स्थिर असावयाची आणि देह चंचल झाला की वृत्ती चंचल व्हावयाची. तर ती सबळ देहबुद्धीच समजावी, तो शुद्ध आत्मबोध नव्हे. प्रपंच पाहिला की वृत्तीला विशेष होतो आणि विक्षेप काढून टाकण्यासाठीच मी बहुगुरू साधन केले. निजगुरूंनी सांगून दिलेला तो परमार्थ तो साधण्यासाठीच प्रपंचातीलच अनेक पदार्थांना मी गुरुपद दिले. ज्यापासून विशेष उत्पन्न व्हावयाचा त्यालाच मी गुरुपणा दिला. अशा युक्तीने साधन केल्यामुळे जग हे आपोआपच परब्रह्म स्वरूप झाले. पूर्वी गुरुनेच जर बोध केला नसता तर पृथ्वी वगैरेंनी काय बोध दिला असता. निजस्वार्थ साधण्यासाठी मी गुरूंच्या साधनात पडलो. गुरुने आत्मज्ञान सांगितल्याबरोबर हृदयामध्ये चिद्वान प्रकट होते, पण ते विद्युल्लतेप्रमाणे चंचल असते, त्याला स्थिरता नसते. मुळीच जे चंचल ते कधीच दृढ होणे शक्य नाही. ते क्षणात भासते, क्षणात लुप्त होते. त्यामुळे साधकाला तळमळ लागून राहते. सापाच्या तोंडातले आमिष सुटून गेले म्हणजे तो जसा चरफडत राहतो त्याचप्रमाणे साधकांना वेदना लागून राहतात. आत्मभावनाचा वियोग त्याला मुळीच सहन होत नाही. बाकी ब्रह्म हे अद्वितीय व नित्य असल्याचे सर्व ऋषींना संमतच आहे. पण त्यांनाही विचारायला गेले असता त्यातही अनेक विक्षेप उत्पन्न होतात. कोणी म्हणतात ब्रह्म हे सगुण आहे, कोणी म्हणतात ते निर्गुण आहे. याप्रमाणे विद्वत्तेच्या अभिमानाने एकमेकांच्या युक्तिवादाचे खंडन करून मोठा कडाक्याचा वादविवाद माजवतात. कोणी म्हणतात ब्रह्म सप्रपंच आहे, कोणी म्हणतात ते निष्प्रपंच आहे. ते 5-5 जमून शब्दांची कचकच मात्र वाढवतात. प्रपंच दर्शनाने विक्षिप्तता उत्पन्न होते. त्यावेळी आत्मैक्य साधण्याकरता सबुद्धीने नाना पदार्थाच्या ठिकाणांचे गुण गुरुरूपाने ग्रहण केले पाहिजेत. विद्वान लोकांकडे साधकांच्या प्रश्नांचे समाधान व्हावयाचे नाही म्हणून विचारावयाला त्या ठिकाणी मन धजत नाही. याकरता जेथून विक्षेप उत्पन्न होतो तेथेच ऐक्य घडते. याकरता अनेक पदार्थांना गुरुत्व देणे हेच उत्तम साधन मी योजिले. गुरूंची जी जी लक्षणे सांगितली ती आत्मबुद्धीचीच साधने होत. जेव्हा त्याचाच तीक्ष्ण धारणेने विक्षेप सारा छेदून टाकला त्या चंचलपणानेच आत्मज्ञानाचे निश्चळ मूळ सापडले. दृश्य पदार्थ पाहिला तरीसुद्धा सगळे चित्स्वरूपच भासू लागले. पूर्वी माझ्या गुरूंनी जे ज्ञान मला दिले होते तेच अनेक गुरु करून विक्षेपाचे छेदन केल्याचे मला दृढ झाले. मोक्षगुरू हा एकच असतो, पण इतर गुरु त्याचे ज्ञान दृढतर करण्यास साधनीभूत होतात. त्याचे यथातथ्य स्वरूप मी तुला पूर्वी सांगितलेच आहे. आता कर्म केले की प्रपंचाचे भानाभान मुळी कळतसुद्धा नाही. निजबोधाची खूण पटल्यामुळे सदा सर्वथा समदृष्टीच होऊन राहिली आहे. आता दृश्य पदार्थ डोळ्यांनी जरी पाहिला तरी तो दृश्यपणाने मुळीच दिसत नाही. कर्माची त्रिपुटी मुळी नाहीशीच होऊन गेली. इतका ज्ञानाचा प्रभाव अपूर्व आहे. यथेच्छ भोजन केले तरी निराहार लक्षण मोडत नाही. त्याचप्रमाणे जगाशी संबंध ठेवला तरी आपला एकटेपणा मोडत नाही. समुद्रामध्ये लाटा खेळत असल्या तरी पाण्याचे ऐक्य काही मोडत नाही. त्याचप्रमाणे जगामध्ये वागत असतानाही मला दुजेपणाची वार्ता माहीत नाही. सदृच चमत्कार मोठा अपूर्व आहे. स्वर्गामध्ये सारा तोच भरून राहिला आहे. गुरुशिवाय रिकामे असे मुळीच काही उरलेले नाही. आता माझे जे मी पण आहे तेही गुरु आपणच होऊन राहिला आहे आणि तुझे म्हणून बोलणारे जे तू पण आहे तेही सद्रूपच आहे असा तू समज. हे यदुराजा, अशा रीतीनेही पाहिले असता माझा गुरु एकुलता एकच आहे, त्याच्या दुसरेपणाची गोष्टच नाही. अशी ही सद्गुरूची कथा परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून तुला सांगितली. असे म्हणून मोठ्या आनंदाने अवधूताने राजास आलिंगन दिले. निजबोधाच्या योगाने ते दोघे एकरूप होऊन गेले. अंतरंगाला अंतरंग भिडले. सृष्टी आनंदाने ओसंडून
आली. तेणेकरून वाणीला खीळ बसली. उत्तर प्रत्युत्तर करण्याचे ती विसरली. तो हर्षहृदय मंदिरामध्ये मावेनासा होऊन घामाच्या रूपाने बाहेर पडला आणि आनंदरूपी मेघ डोळ्यांमध्ये भरून येऊन प्रेमाश्रूंचा वर्षाव करू लागला. अहंकाराची बेडी तुटली. संसार समुद्राच्या पहिल्या तीराला पोहोचलो आणि अभेद्य अविद्या जिंकली म्हणून रोमांनी आपली गुढी उभारली. देहाचे भान समूळ नाहीसे झाल्यामुळे शरीर थरथर कापू लागले. संकल्प विकल्प मावळला आणि मनासह मनोरथ बुडाला. यदूने सारा जीव व भाव गुरुनाथाला अर्पण केला. ते चिन्ह बाहेरही त्याच्या अंगावर दिसू लागले. तो अवधूत साक्षात दत्तात्रेयच होता. त्याने यदुराजाला अलिंगन दिले आणि आत्मस्वरूप ज्ञानाचा त्याला अनुभव आणून दिला. दत्तात्रेयाची शिष्य परंपरा म्हटली म्हणजे पहिला सहस्रार्जुन आणि दुसरा यदू आणि जनार्दन हा तिसरा शिष्य दत्ताने कलियुगामध्ये केला. आपल्याला गुरुप्राप्ती कशी होईल म्हणून जनार्दनाला अतिशय चिंता लागून राहिलेली होती. त्या सद्गुरूच्या चिंतनामध्ये त्याला तिन्ही अवस्थांचा विसर पडला. परंतु देव हा भावाचा भोक्ता असल्यामुळे त्याची ती खरी खरी तळमळ जाणून श्री दत्तदेव त्यांच्याकडे आले व त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवण्याबरोबर तत्काल जनार्दनाला आत्मबोधाचे आकलन झाले व त्या बोधाच्या योगाने प्रपंचाचे मूळ मिथ्या करून सोडले. कर्म करून अकर्ता असणे तोच अकर्तेपणाचा बोध श्री दत्तांनी त्याला दिला. देहात असून विदेही राहण्याचा बोधही त्याने आकलन केला. गृहस्थाश्रम न सोडता कर्ममर्यादेचे उल्लंघन न करता आपल्या व्यवहारात वागले तरी आत्मबोध केव्हाच मळत नाही असा बोध मनाने ग्रहण केल्यामुळे मनापणाच नाहीसा झाला. ती अवस्था जनार्दनाला न आवरता असल्यामुळे तो मूर्छा येऊन पडला. तेव्हा त्याला तत्काळ सावध करून दत्तात्रेय म्हणाले की असा प्रेमा ही सद्गुणाची अवस्था आहे. करिता तो गिळून टाकून निजबोधानेच वर्तत राहा. जेव्हा जनार्दन पूजाविधी करून पायावर मस्तक ठेवतो आहे तोच योगमायेच्या योगाने दत्तात्रेय अदृश्य झाले. कथेमध्ये ही आडकथा झाली. याबद्दल श्रोत्यांनी राग म्हणू नये. प्रसंगानुसार गुरुसंबंधी विचार निघाला म्हणून मीही गुरूंचीच कथा सांगितली. माझ्या हातून ही मोठी चुकी झाली. माझ्या गुरुची कथा मी चुकून सांगितली, तीही संस्कृतात नव्हे तर मराठीत. पण ही उगीच बडबड केली आहे असे मात्र म्हणू नये. जो गुरुचा भक्त असेल तो ह्यातील हृदत्त ओळखेल आणि तो निरंतर गुरुचे स्मरण करीत असेल त्यालाच यातील मर्म कळेल. ज्यांची गुरुचरणावर दृढतर निष्ठा असेल, गुरुभजनाची ज्यांना अत्यंत आवड असेल, त्यांनी गुरुप्रेम संपादन केले असेल त्यांनाच यातील गोडी समजेल. सद्गुरूंचे नाव घेतले असता चारही मुक्ती मस्तक वाकवतात, परंतु गुरुभक्तांच्या मुक्ती मुळीच आवडत नाही. कारण गुरुचरणाच्या ठिकाणी नित्यमुक्तता सहजच असते. ज्यांच्या चरणाचे तीर्थ घेतले असता चारही मुक्ती पवित्र होऊन जातात आणि सारे पुरुषार्थ पायाला लागतात ते गुरुभक्त त्रैलोक्यामध्ये धन्य होत. नित्य निराधार निर्धर्म व निर्विकार अशा चैतन्याच्या सद्गुरूंनीच खरोखर जीर्णोद्धार केला. म्हणून सद्गुरू हेच सत्स्वरूप होत. सद्गुरूची कृपा नसली तर देवांची कोणी वास्तव पुस्तकात सुद्धा केली नसती. देवाला देवपणा देणारा खरोखर एक सद्गुरूच खरोखर सद्गुराच्या कृपेशिवाय देव असूनही नाहीसारखा झाला होता. त्याला देवपणाने ठिकाणावर आणून त्याचे भजन करावयास लावणारा एक गुरुराजच होय. त्या सद्गुरूची कथा मी चुकून बोललो, हा फार मोठा अपराध झाला. श्रोत्यांनी त्याबद्दल क्षमा करावी. पण हे मी काही उगीच बोललो नाही. ते बोलावयाला एक कारण झाले. ते असे की दत्तात्रेयाचे शिष्य सांगताना जनार्दनाचेही स्मरण झाले. तरी मी जनार्दनाची आठवण करीत नाही म्हटले तरी तो मला आपला विसर पडूच देत नाही. तो हट्टाने निरंतर अहोरात्र मला आठवण देतच असतो. मी इकडे विसरावयाला जातो तिकडेच तो येऊन उभा राहतो. मी जरी त्याच्याकडे न पाहिले तरी ते माझे न पाहणेही तोच होतो. घट आकाशाला सोडावयाला पाहतो पण आकाशच घटाला सोडत नाही. त्याप्रमाणे जनार्दन हा रात्रंदिवस आमच्या मागे लागलेला आहे. मी त्याची गोष्ट करत नाही पण तोच माझ्या मुखामध्ये वक्ता होऊन राहतो. असे बळजबरीने तो बोलावयाला लागतो. तेव्हा आता मी
करावे तरी काय? मी एखादा दृश्य पदार्थ पाहावयाला बसतो, तो त्या दृश्य पदार्थाच्या आतबाहेर जनार्दनच दिसू लागतो. बरे कानांनी काही ऐकावयाला जातो, तर त्या शब्दामध्ये जनार्दनच शिरून बसतो. आता मी ऐकूही नये आणि पाहूही नये असे म्हणून उगाच बसलो, तर त्या उगेपणाच्या रूपानेही जनार्दनच दिसू लागतो. असा खरोखर मी अडकून पडलो आहे. जनार्दन काही विसरून नाही. मी सर्वस्वी अपराधी आहे. श्रोत्यांनीच यावर उपाय सांगावा. तेव्हा श्रोते म्हणाले, हे मोठे आश्चर्य आहे. या बोलण्यामध्ये अहंभाव असा मुळीच दिसत नाही. याच्या बोलण्याचा अभिप्राय पाहिला तर प्रेमाचेच भरते येते. तुझ्या शब्दांचा विचार केला तर तो क्षीरसागराहूनही खोल दिसतात. तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा काही अपूर्व आहे. आम्हाला स्वानंदाने डोलावेसे वाटते. तू जे गुरुबद्दल निरूपण केलेस ते प्रेमळ ब्रह्मज्ञानाचेच स्वरूप आहे आणि आम्ही फार समाधान पावलो. तुझ्या निरूपणाला दूषण ठेवायला जागाच नाही. गुरुचे स्मरण नित्य करीत असावे हे तत्त्व गुरुनेच आपण सांगितले. अमृताची मेजवानी पुरे कोण करणार? आणखी यावरून जनार्दनाच्या ठिकाणी तुझी भक्ती अलोट आहे, ही गोष्ट आम्हास कळून चुकली. निरूपण केवळ अपूर्व होऊन त्याला रसाळपणाही प्राप्त झाला. तू मूळ कथा निरूपण केलीस आणि आडकथा सांगितलीस, तरी तुझ्या निरूपणाची गोडी दुसऱ्या कशाला कधीच येणार नाही. शुद्ध निरूपणाने तू गुरुचे वर्णन करतोस आणि ते करून आपल्याला अपराधी म्हणून घेतोस. यावरून तुझी बुद्धी किती एकरूप झाली आहे ते दिसून येते. श्रोत्यांचा मान मात्र अधिक वाढवतोस. तुझी अपराधबुद्धी ही भगवतपदीच लीन झालेली आहे. तेव्हा अपराधाचीही शुद्धी झालीस. खराखुरा ज्ञानी तूच आहेस. गुरुच्या स्तवनामध्ये तल्लीन होतोस तेव्हा मूळ कथा विसरतोस. प्रेमाचे लक्षण असेच असते, हेही आम्हास उत्कृष्ट रीतीने कळून चुकले. आणखी श्रोते म्हणाले, आमच्या मनाला मोठा विस्मय वाटत आहे. करिता पुढील ग्रंथास सुरुवात करून मूळ कथा सांग. संतांच्या ह्या भाषणाला मान देऊन त्याचे चरण शिरसावंद्य करून पुढील कथा सांगतो. श्रोत्यांनी लक्ष द्यावे. ह्याप्रमाणे त्या अवधूताने यदूला परमार्थ सांगितला, पण भाषणाने अत्यंत समाधान झाले. त्यानंतर तो स्वस्थ राहिला. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, याप्रमाणे राजाला ब्रह्मज्ञान सांगून त्याचे समाधान झालेले पाहून तो त्याला विचारून जावयास निघाला. तेव्हा राजाने धावत जाऊन त्याचे पाय धरले आणि मोठ्या प्रेमाने त्याची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा त्याच्या पायावर मस्तक ठेवले. जा असे त्याला मुळीच म्हणवेना. रहा म्हणावे तर स्वामित्व दाखवल्यासारखे होते आणि वियोग तर दुस्सह वाटू लागला. त्यामुळे बोलणे सर्वोपरी खुंटले. ती त्याची अवस्था पाहून श्री दत्तात्रेयाला करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून प्रसन्न मुद्रेने सांगितले की आजपासून तुझा व माझा कधीच वियोग होणार नाही. असे त्या राजाधिराजाला आश्वासन देऊन श्री दत्तात्रेय निघाले. जितक्या आनंदाने ते आले होते तितक्याच आनंदाने ते निघून गेले. राजा अत्यंत प्रेमाने समाधान पावला आणि निजात्मबोधाने निरंतरचा सुखी झाला. उद्धवाला समोर पाहून श्रीकृष्ण म्हणाले, यदुराजा हा आमच्या पूर्वजांचाही पूर्वज व राजांचा मुकुटमणी होता. तू म्हणशील की मला त्याचे नावही माहीत नाही, तेव्हा तू सांगतोस हे मोठे अपूर्व वाटते. पण बाबा, त्याच्याच नावावरून आम्ही सारे वीर आपणाला यादव असे म्हणून घेतो. तो नंदाचा पुत्र श्रीकृष्ण आनंदाने पुन्हा म्हणाला, तोच यदू आमचा पूर्वज होय. त्यानेच दत्तात्रेयाबरोबर ब्रह्मज्ञानाचा संवाद केला. श्री दत्तात्रेयाच्या भाषणातील हृदयत्वार विश्वास ठेवल्यामुळे सर्व संग परित्यागाची पात्रता यदूच्या अंगी आली. जो संघाला सोडून दूर गेला त्याने फक्त संघत्याग केला असे म्हणावे, पण संघामध्ये असून जो स्नेह सोडून देतो तोच संघमुक्त झाला म्हणून समजावे. आकाश सर्व ठिकाणी सर्व पदार्थांना व्यापून असते, पण ते कशालाच स्पर्श करत नाही. असे असणे याचेच नाव संघमुक्तता. पण त्याहूनही विशेष संघमुक्तता यदूच्या हाती आली होती. उद्धवा, तीही कथा आता सांगतो ऐक. खरोखर तो सर्व संघामध्ये असतानाही दत्तात्रेयाच्या बोधाने संघाची कथा वार्तासुद्धा त्याला जाणवत नव्हती आणि ह्याचेच नाव विशेष मुक्तता. मला पूर्वी दैत्याची संगती होती, ती जाऊन मी आता निस्संग झालो. या दोन्ही गोष्टी मुळी खोट्या आहेत. मी सर्वातून विनिर्मुक्त झालो आहे. दोर कधी साप
होत नाही, पण त्याच्यावर सापपणाचा आळ येतो, तोही दोरानेच नाहीसा होतो. हा आत्मभ्रम क्रांतीमुळे कल्पलेला असतो. दोर तो दोराच्याच स्वरूपाने असतो. भर्मिष्ठांच्या मनामध्ये मात्र सर्प म्हणून भासतो. असे दे द्वैताचे वेड ते सुटल्यामुळे राजालाही सावकाश समाधी लागली. ऐक्यभावाने समबुद्धी होणे तिलाच निज समाधी असे म्हणतात. तीच समाधी खरोखर राजाला प्राप्त झाल्यामुळे तो ब्रह्मस्वरूपाला पोचला. कृष्णा उद्धवाला म्हणाले, तूही अशाच्या वंशामध्ये जन्म घेऊन जर ब्रह्मज्ञान संपादन न करशील तर तो पूर्वजांचा कमीपणा येईल. याप्रमाणे श्रीकृष्णांनी तिरस्काराने उद्धवाला बोलून अद्वैतावर झडून पडण्यासाठी त्याच्या उत्कंठेवर आणखी एक पोट चढविले. आधीच विचारी काळा सर्प, त्यात त्याच्या शेपटावर पाय दिला तर तो रागाने दंश करावयाला धावतो, कोणालाच आवरत नाही. त्याप्रमाणे उद्धवाला आधीच अनुताप झालेला, त्यावर श्रीकृष्णांनी त्याचा तिरस्कार केला तेव्हा तो परब्रह्माला गिळण्यासाठी मनातून अगदी खवळून गेला. त्या कृष्णाचा आणि उद्धवाचा तो संवाद पुढील अध्यायात आहे. त्यात गुरु शिष्यांचे लक्षण सांगितले जाईल. चतुर श्रोत्यांनी ते श्रवण करावे. एका जनार्दन म्हणतो, कृष्णमुखातील भाषण फार गहन आहे. ते जरी मला नीट सांगता येत नाही तरी त्याच्या स्वाभाविक गोडपणाचे अंतःकरणाची तृप्ती होते. साखरेचा बोळ केला तरी त्यात कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे हा ग्रंथ जरी प्राकृत भाषेत असला तरी त्यात स्वानंदच परिपूर्ण भरलेला आहे. सोन्याचा जरी गोटा बनवला तरी तो काही दगडाच्या मोलाने विकावयाचा नाही. त्याप्रमाणे भागवत जरी प्राकृतात झाले तरी ते आत्मज्ञानाला काही मुकले नाही. मोत्याकरिता समुद्रामध्ये बुड्या देतात, तेच मोती घरातल्या विहिरीत सापडले म्हणून कोणी फेकून देईल तर तो मूर्खच समजला पाहिजे. तद्वत संस्कृत भाषेचा अभ्यास करून मोठ्या माराकुटीने परमार्थाची गाठ पडते. तोच परमार्थ जर मराठी भाषेमध्ये मिळाला तर त्याची उपेक्षा करू नये. श्रीमंत व पक्का रत्नपरीक्षक आहे. त्याने जर अकस्मात धुळीत पडलेला हिरा पाहिला तर तो गाठीला बांधून घरी आणल्याशिवाय राहत नाही, कारण तो खऱ्या अर्थाने परीक्षक असतो. त्याप्रमाणे जे कोणी ज्ञाते व विज्ञान लोक असतील त्यांनी हा ग्रंथ मराठी असे पाहून त्याचा अव्हेर न करता नीट परीक्षा करून चित्स्वरूपी रत्न मिळवण्याचा यत्न करावा. क्षुद्रदृष्टीने पाहावयास लागले तर साक्षात व्यासाच्या ग्रंथाला सुद्धा नाव ठेवता येईल. मग ही तर काय मराठी कविता आहे. याकरता कुटिलता सोडून देऊनच ती वाचावी. ज्यांना आत्मसुखाची आवड आहे ते प्राकृतातील खोडी काढीत बसणार नाही. ते ज्ञानरहस्याची गोडीच ग्रहण करतील, कारण त्यांना परमार्थाविषयी फार तळमळ असते. हे खरोखर परमार्थी आहेत तेच या ग्रंथाचे अधिकारी होत. ज्याची भागवतावर भक्ती आहे त्यांना निजसुख प्राप्त होईल. ज्याची भागवतावरच भक्ती नाही ते रिकामीच विद्वता मिरवतात. तेही जर निंदा न करतील तर पुढे त्यांनाही भक्ती प्राप्त होईल. ज्यांच्या मनामध्ये नेहमी निंदाच असते त्यांना कधीच सद्गती मिळत नाही. निंदा हे सर्व पातकामध्ये श्रेष्ठ पातक आहे. हिच्या एवढा दोष दुसरा कोणताच नाही. निंदकाचे नाव घेतले तरीसुद्धा वाणीला दोष लागतो. याकरता तिला प्रायश्चित्त देण्यासाठी राम राम म्हणावे. परंतु निंदेमध्ये सुद्धा स्वार्थच दिसून येतो, कारण निंदक हे भक्ताचे हितच करीत असतात, कारण ते आपले नुकसान करून घेऊन दुसऱ्याचे सारे दोष धुवून काढतात. याकरता श्रोत्यांनी गुण आणि दोष दोन्ही सोडून देऊन स्वस्थ असावे. ज्यातील वक्ता स्वतः श्रीकृष्ण आहे त्यातील ज्ञान अत्यंत सुरस असेल हे काय सांगावयास पाहिजे. हे श्रीकृष्णाचे आणि उद्धवाचे ज्ञान अज्ञानाने तत्काळ निरसन करते. म्हणून एका जनार्दन विनंती करतो की चित्त देऊन श्रवण करावे. याप्रमाणे ओम तत्सम श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 9 समाप्त.